नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. आज मी एक अशी टेक्निक घेऊन आलेली आहे, ज्या टेक्निकचं नाव आहे ॲक्ट इज इफ. ही अशी टेक्निक ज्याद्वारे तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळू शकते. ती कशी हे आपण बघूयात. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी ऑलरेडी या ब्रह्मांडामध्ये, युनिव्हर्समध्ये ऑलरेडी त्या आहेत. त्या आपल्या आयुष्यात नाही आहेत. कारण आपली फ्रिक्वेन्सी, आपलं व्हायब्रेशन आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या ब्रह्मांडातील ज्या गोष्टी आहेत, त्याचं व्हायब्रेशन मॅच होत नाही, जुळत नाही. त्यामुळेच त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नाही आहेत. जेव्हा आपण व्हायब्रेशनमध्ये तिथपर्यंत पोहोचू, त्या गोष्टीपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या, तेव्हा ऑलरेडी ते ऑटोमॅटिक आपल्या आयुष्यामध्ये येतील. कारण तुम्हाला मी यापूर्वी सांगितलेलंच आहे, की एनर्जी हे फील्ड सगळं एनर्जीचं आहे. हे ब्रह्मांड, हे विश्व, हे युनिव्हर्स, आपण प्रत्येक पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे, ऊर्जेपासून बनलेली आहे आणि त्याचाच आपण एक भाग आहोत. त्यामुळे हव्या असणाऱ्या गोष्टीलाही तीच ऊर्जा आहे, तीच एनर्जी आहे आणि आपणही त्याच ऊर्जेमध्ये आहोत. त्यामुळे ती गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल किंवा ती गोष्ट आपल्याला हवी असेल, तर आपण त्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीपर्यंत, त्या व्हायब्रेशनपर्यंत आपण पोचलं पाहिजेत. आपलं व्हायब्रेशन पण आपण तिथपर्यंत घेऊन गेलं पाहिजेत. तर ते कसं घेऊन जायचं, त्याच्यासाठीची ही टेक्निक आहे. ज्याच्यामुळे आपण इमोशनवरती काम करतो. कारण इमोशन ही की आहे. कोणत्याही टेक्निकची की ही इमोशन आहे. तुमच्या भावना तुमच्या कशा आहेत त्यावरती ती टेक्निक किती सफल आहे किंवा किती लवकर तुम्ही ती मॅनिफेस्ट करता, हे त्या इमोशनवरती, त्या भावनेवरती अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ॲक्ट करणं, म्हणजे कृती करणं. कारण इमोशन आणि कृती हे एकमेकांशी जोडले गेलेले असतात. इमोशन म्हणजेच तुमच्या भावना तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीशी अटॅच करता किंवा जी गोष्ट हवी आहे त्याच्याशी कशा जोडल्या जातात किंवा तुम्ही कसं फील करता. आणि ॲक्ट म्हणजे तुम्ही ती गोष्ट आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे हे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यानंतर ती गोष्ट तुम्ही कशी ॲक्ट करता हेही महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ऑलरेडी ते मॅनिफेस्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये आहात आणि आपल्याला ते मिळणार आहे किंवा मिळालेली आहे असं आपण म्हणू. पण तशी जर आपण कृती करत नसू, तसं जर आपण स्वतःला त्या गोष्टीमध्ये जर आपण इन्व्हॉल्व होत नसू किंवा तसं ॲक्ट करत नसू, तर त्याचा काहीच रिझल्ट मिळणार नाही किंवा तो उशिरा मिळेल. तर त्याच्यासाठीची ही टेक्निक आहे. तुम्ही इमोशन असं उत्पन्न करा, तुम्ही कृती अशी करा, तुम्ही ॲक्ट अशी करा, की ऑलरेडी तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट आहे, ऑलरेडी आहे. ती मिळवणार आहे, ती मिळायची आहे, ती माझ्याकडे येत आहे असं नाही, ती ऑलरेडी माझ्याकडे आहे. तर ते इमोशन तुम्ही क्रिएट करायला हवं आणि ती ॲक्ट जी आहे त्याप्रमाणे तुम्ही ती ॲक्ट करणं गरजेचं आहे. तर बघूयात आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये, की आपण कशा पद्धतीनं हे टेक्निक वापरायचं आहे. ॲक्ट इज इफ टेक्निक. या टेक्निकमध्ये तुम्हाला असं ॲक्ट करायचं असतं की ती तुम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे, जी गोष्ट तुम्हाला हवी आहे किंवा ती तुमच्याकडे आहे. तुम्ही असे म्हणाल की माझ्याकडे पैसे नाहीत, तर मग मी कसे ॲक्ट करू की माझ्याकडे पैसे आहेत. माझं रिलेशन खूप खराब आहे, मग कसे ॲक्ट करू की माझे नाते खूप सुंदर आहे, छान आहे. माझ्याकडे तर जॉब पण नाही आहे, मग कसे ॲक्ट करू की माझ्याकडे एक छान जॉब आहे आणि मी रोज ऑफिसला जातो. किंवा मी सतत आजारी असतो किंवा असते, मग मी कसे ॲक्ट करू की माझी हेल्थ एकदम छान आहे, परफेक्ट आहे, मी तंदुरुस्त आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला सांगणार आहे की ही टेक्निक कशी काम करते आणि ती कशी वापरायची. कारण ही 100% ही टेक्निक काम करते. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते ऑलरेडी या ब्रह्मांडामध्ये आहे. ते तुमच्या आयुष्यात नाही, कारण तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीशी पॉझिटिव्हली कनेक्ट नाहीत. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट या ब्रह्मांडात व्हायब्रेट होत असते. तुमचं व्हायब्रेशन व ब्रह्मांडातील तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीचं व्हायब्रेशन मॅच होत नाही. त्या एनर्जीला मॅच होत नाही, कारण तुमची फ्रिक्वेन्सी लो आहे. तुम्ही व्हायब्रेशनली तिथपर्यंत पोचू शकत नाही, कारण तुमच्या आतमध्ये सेल्फ डाऊट आहे. होईल की नाही, मिळेल की नाही ही शंका आहे. मी त्या पात्रतेचा आहे का? तुमच्यातल्या या कमतरता, डाऊट, भीती अशा गोष्टींमुळेच तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी त्या व्हायब्रेशनल एनर्जीपर्यंत पोचू देत नाही. कारण ॲक्शन क्रिएट इमोशन आणि इमोशन क्रिएट ॲक्शन ही साखळी आहे एनर्जीची. ही ॲक्ट करत असताना माझ्याकडे तर जॉब नाही आहे, मग मी कसं ॲक्ट करू, कसं फील करू की ती माझ्याकडे आहे. किंवा आपण पैशाबाबतीतही, आपल्याला हव्या असणाऱ्या नातेसंबंधाबाबतीतही, तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या प्रत्येक गोष्टीबाबतीत तुम्ही हा विचार करू शकता. कारण तुमच्याकडे आत्ता असणाऱ्या गोष्टी व तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी यात तफावत आहे, फरक आहे. ही कमतरता आहे, लॅक आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीशी व्हायब्रेट झालात तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात नक्कीच येणार. हां, ती गोष्ट मी मिळवू शकतो का असा जर तुम्हाला डाऊट असेल तर थोडंसं कठीण आहे. एका साईडला तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टींची यादी आणि एका साईडला सध्याची सत्य परिस्थिती
आता तर तुम्हाला हे रिॲलिटीमध्ये आणायचं असेल किंवा रिॲलिटी बनवायची असेल तर तुमच्या इमोशनवर तुम्ही काम करायला हवं. तुमचे इमोशन तसे असायला हव्यात किंवा तुम्ही तशी ॲक्शन क्रिएट केली पाहिजे, तरीही तुमच्याकडे ती गोष्ट 100% येते. कारण आपण जसे असतो तशाच गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. समजा तुम्ही एक सोशिक, सर्वांचे ऐकून घेणारे, भित्रे, नेभळट, कोणालाही नाही म्हणू न शकणारे व सर्वांचे ऐकणारे, आत्मविश्वास कमी असणारे किंवा स्वतःला काय वाटतं किंवा स्वतःला काय हवं आहे हेही व्यक्त करू न शकणारे असाल तर तुमच्या आजूबाजूची लोकं तुम्हाला तसेच वागवणार, तसेच ट्रीट करणार. या उलट तुम्ही खंबीर, निडर, आत्मविश्वास पूर्ण पटत नसणाऱ्या गोष्टींना नाही म्हणता येणारे व स्वतःला काय वाटतं हे व्यक्त करणारे असाल तर तशीच तुमच्या आयुष्यात असणारी माणसं तुम्हाला त्याच पद्धतीची वागणूक देणार. तुमच्या आतमध्ये जी रिॲलिटी आहे तीच तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये दिसून येते. तुम्ही आतमध्ये स्वतःला किती पोकळ समजता, किती कमजोर समजता, किती दुःखी समजता, तुमच्या आतमध्ये किती कमतरता आहे, याच गोष्टीवरून तुमचं रिफ्लेक्शन बाहेरच्या जगामध्ये, बाहेरच्या दुनियेमध्ये, बाहेरच्या युनिवर्समध्ये तुम्हाला ते दिसून येईल. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही ऑलरेडी आतमध्ये क्रिएट करायला हवी. समजा तुम्हाला एखादी जॉब हवी आहे आणि तुम्ही आता जॉबलेस आहात, तुमच्याकडे जॉब नाही आहे. जेव्हा तुम्हाला ही टेक्निक करायची असते तेव्हा इथे आपण काय करायला हवं की ती टेक्निक करत असताना तुम्ही तुमच्या इमोशन क्रिएट करायचे आहेत की ऑलरेडी तुमच्याकडे ती जॉब आहे. तुमच्याकडे जेव्हा जॉब नसते तेव्हा तुमचा दिनक्रम कसा असतो, तुम्ही उशिरा उठता, निवांत स्वतःचं आवरता किंवा लोळून राहता किंवा मोबाईल, TV याच्यामध्ये तुमचा वेळ घालवता. जेव्हा तुम्हाला ही ॲक्ट करायची असेल किंवा ही टेक्निक करायची असेल, ॲक्ट इझिव्ह करायचं असेल तर तुम्ही त्यावेळेस काय करायला हवं, तुम्हाला ऑलरेडी ती जॉब मिळालेली आहे. तुमच्या जॉबची टायमिंग काय असणार आहे, साधारण एक 10ची टायमिंग जर असेल ऑफिसची, 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, तर 10ची जर टायमिंग असेल जॉबची तर तुम्हाला किती लवकर उठावं लागेल, किती वाजता उठावं लागेल, त्याच्यानंतर तुमचं दिनक्रम कसा असणार आहे, तुमचं रुटीन कसं असणार आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला ती गोष्ट नोट करायची आहे की मला साधारण एक 7 वाजता उठायचं आहे, त्याच्यानंतर माझं थोडं वर्कआउट असणार आहे, माझ्या पर्सनल काही गोष्टी असणार आहेत, तयारी असणार आहे, मग मी तसा छान ड्रेस किंवा तुमचं जे काही ड्रेसअप असेल ते तुम्ही तसं करणार आहे. आपण ऑफिसला जाताना जितकं छान तयार होतो, जसं की परफ्यूम वगैरे मारणं असेल किंवा सगळ्याच गोष्टी अगदी तसं तुम्ही ते स्वतःला ॲक्ट करायचं आहे. आणि तुम्ही थोडा वेळ, थोडे दिवस, म्हणजे ही 21 दिवसाची टेक्निक आहे खरं तर तुम्ही काही दिवस माइंडला तुमच्या ह्या गोष्टीची सवय लागेपर्यंत किंवा तुम्ही ती ॲक्ट जोपर्यंत चालू आहे, तुमची टेक्निक चालू आहे, तोपर्यंत तुम्ही कुठेतरी अशा ठिकाणी जायचं आहे, सगळा पूर्ण ड्रेसअप करून टिफिन वगैरे घेऊन तुम्ही अशा ठिकाणी जायचं आहे. समजा तुम्ही कुठल्या लायब्ररीमध्ये गेला आहे किंवा कुठल्या तरी एका म्युझियममध्ये गेला आहे किंवा कुठल्या तरी तुम्ही अशा एका ठिकाणी गेला आहे की जिथे तुम्हाला तुमचा वेळही जाईल आणि तुम्ही कुठेतरी ऑफिसला आल्यासारखंही तुम्हाला फील होईल किंवा तुम्ही घरातून जर बाहेर पडत असाल त्या वेळेमध्ये आणि संध्याकाळी 6 नंतर तुम्ही जर घरी येत असाल तर तुमचा तो ऑफिस टायमिंग जो आहे ना तो तुम्ही तिथे करेक्ट केलेला आहे. तर अशा वेळेस काय होतं की तुमच्या ब्रेनला, तुमच्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला ह्या गोष्टी तिकडे पोचलेल्या असतात की तुम्ही ह्या टायमिंगला माझा जॉब आहे आणि ह्या टायमिंगपर्यंत मी घरी येणार आहे, तर तोपर्यंत माझा ड्रेसअप असेल, माझं रुटीन असेल, जॉबला जातेवेळी आपण ज्या गोष्टी करतो ना त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा करायच्या आहेत. आणि ही गोष्ट मॅनिफेस्ट करत असताना तुम्ही स्वतःला हे पटवून द्यायचं आहे, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला हे पटवून द्यायचं आहे की ऑलरेडी हे माझ्याकडे आहे. हे तसं पाहायला गेलं तर फार कठीण आहे, पण ही टेक्निक करत असताना तुम्ही हा विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. इथे एक एक्झाम्पल देते मी. आलिया भट्ट, जिचा व्हिडिओ पण मी शेअर करेन, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये वयाचं अंतर तर आहेच, पण तसं बघायला गेलं तर करिअर एकदृष्ट्या म्हणजे तो पिकला, रणबीर कपूर पिकला आणि ही म्हणजे ही सुरुवात होती आलिया भट्टची. तर तिने करण जोहरच्या शोमध्ये कॉफी विथ करणमध्ये तिने एकदा असं बोललं होतं की मॅरी विथ, म्हणजे मी रणबीर कपूरशी लग्न करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एका तिने ह्याच्यामध्ये सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की तिने ऑलरेडी रणबीर कपूरशी तिच्या माइंडमध्ये तिनं लग्न केलं होतं, हे तिनं सांगितलं होतं. आय थिंक मला असं वाटतं की म्हणजे ही खरंच फार मोठी गोष्ट आहे, कारण ऑलरेडी त्याची दोन्ही वेळा जेव्हा ती सांगत होती इंटरव्ह्यूमध्ये किंवा कॉफी विथ करणमध्ये, तेव्हा दोन्ही वेळा त्याच्या 2 गर्लफ्रेंड होत्या, जसं की दीपिका पादुकोण आणि आपली कॅटरीना कैफ. तर त्यावेळेस म्हणजे कोणीही असं म्हणू शकलं नसतं की एवढ्या कॉन्फिडंटली किंवा मी ऑलरेडी रणबीर कपूरशी मी माइंडमध्ये लग्न केलेलं आहे.
म्हणजे तिनं ही टेक्निक वापरली होती, ॲक्ट इज इफ ही टेक्निक वापरली होती आणि हे तिने स्वतःच कबूल केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. तोही व्हिडिओ मी सेंड करेन. त्याच्यामध्ये तिने असं सांगितलं होतं की माझ्या बाथरूममध्ये एक मोठा मिरर आहे, तिथेच जाऊन मी त्या बाथरूममध्ये जाऊन मी त्या मिररसमोर उभी राहून मी असं ॲक्ट करते किंवा असं स्पीच देते, असं भाषण देते की अवॉर्ड शोमध्ये गेले, मला ते अवॉर्ड मिळालेलं आहे आणि ते अवॉर्ड मिळाल्यानंतर मी जेव्हा स्पीच देते, थँक्यूचं स्पीच जेव्हा देते ना, ती ऑलरेडी ती रोज करते. म्हणजे ते स्पीच ती रोज देते आरशासमोर उभं राहून. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की तिच्या करिअरचा ग्रोथ तिची क्षमता, तिचं काम, तिचे कष्ट, तिची मेहनत असेल किंवा तिचं ॲक्टिंग असेल, ह्या सगळ्याच गोष्टी टॉप आहेत. त्याच्यामध्ये ह्याही गोष्टींचा समावेश आहे की तुम्ही स्वतःला कसं पाहता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं तुम्ही स्वतः आतमध्ये असता तसेच तुम्ही बाहेर स्वतःला दिसत असता. तर ही टेक्निक करत असताना तुम्हाला अजिबात डाऊट घ्यायचा नाही आहे आणि खुश राहायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा हॅपी राहाल ही टेक्निक करत असताना तेव्हाच तुम्ही कम्फर्ट असता. कारण जेव्हा तुम्ही ही ॲक्ट करता आणि तिथेच तुम्ही होईल का नाही ही शंका असते किंवा लोक काय म्हणतील, मी ज्या प्रकारे तयार होतो, ऑफिसला जायचं नाटक करतो, ती लोक काय म्हणतील हे वाटत असतं किंवा ही गोष्ट होईल का नाही ही शंका असते किंवा मी त्या पात्रतेचा नाही आहे, मला ती गोष्ट कशी मिळेल, माझ्याकडे तर ती गोष्ट घेण्या इतपत सुद्धा पैसे नाही आहेत किंवा मी ती गोष्ट करू शकेन का, माझ्या तेवढी कॅपॅसिटी आहे का. हे जेव्हा आपण स्वतःला सांगत असतो तेव्हा त्याच्या विरोधात आपण रेजिस्टन्स तेव्हा आपण त्याच्या विरोधात आपण त्या गोष्टी करत असतो. म्हणजे तुम्ही हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही एक मॅनिफेस्टेशन टेक्निक करताय आणि याच्या उलट तुम्ही तिथे डाऊट घेताय की ते होईल का नाही. मग दोन्ही विरोधाभास आहेत ना. एक हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्यायला लागलाय आणि इकडे तुम्ही असे इमोशन क्रिएट करताय की ते होईल की नाही. तर मग हे दोन्ही विरोधातल्या गोष्टी एकत्र येणार नाही. त्यामुळे तुम्ही आधी ती गोष्ट करत असताना ऑलरेडी ती माझ्याकडे आहे आणि हे काय आपल्याला सगळ्या जगाला सांगत बसायचं नाही की मी काय करतोय, ते तुम्हाला माहिती आहे, ते तुमच्यापुरतं आहे. आणि तुम्ही स्वतः आरशासमोर सुद्धा उभं राहून तुम्ही जरी ही ॲक्ट केली किंवा तुम्हाला समजा तुम्ही अशी व्यक्ती आहात की तुम्ही मी उदाहरण मगाशी दिल्याप्रमाणे की तुम्ही भित्रे आहात, कमकुवत आहात, तुम्ही खंबीर नाही आहात, तुम्ही पळपुटे आहात किंवा तुम्हाला इतका कॉन्फिडन्स नाही आहे किंवा तुम्हाला कोणाला नाही म्हणता येत नाही आहे, तेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहा. ज्यावेळेस तिथे कोणी नसेल, आरशासमोर उभे राहा, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि पूर्ण आत्मविश्वासाने बोला की हो, मी अशी व्यक्ती आहे की मी आत्मविश्वास पूर्ण आहे, मी खंबीर आहे, मी निडर आहे, मला जिथे पटत नाही त्या गोष्टी मी नाही म्हणू शकते, मला काय हवं आहे, मला काय वाटतं हे मी व्यक्त करू शकते, मी स्ट्रॉंग आहे, मी कॉन्फिडंट आहे. हे तुम्ही रोज आणि तेवढ्याच तुमचे बॉडी लँग्वेज पण फार महत्त्वाचे आहे. तुम्ही अगदी तुमचे खांदे झुकलेले आहेत आणि अजिबातच तुमच्या चेहऱ्यावरती पण तो कॉन्फिडन्स दिसत नाही आणि तुम्ही जर असं म्हटलात तर त्याला किती काळ लागेल हे मला माहिती नाही आहे. कशा असतात, एकाला दुसरी गोष्ट कधीही कनेक्ट असते. तुम्ही तुमचे वर्ड्स असतील, तुमची बॉडी लँग्वेज असतील, तुमच्या इमोशन असतील, तुमची कृती असतील, या सगळ्या गोष्टी ना एकमेकांशी कनेक्ट आहेत. तुम्ही 2 गोष्टी केलात आणि 3 गोष्टी सोडलात तर रिझल्ट फार उशिरा मिळणार. तुम्ही काहीच केला नाही तर काहीच होणार नाही आणि तुम्ही सगळंच केला, समजा ह्या 4-5 गोष्टी तुम्ही एकत्रितपणे केला तर जितक्या फास्ट रिझल्ट या गोष्टीचा येणार आहे ते तर अद्भुत असणार आहे. त्यामुळे तुम्ही ॲक्शन अशी करा, तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही खुश राहा की ऑलरेडी हे झालं आहे, माझ्याकडे आहे, मी तो जगते ते आयुष्य. हे तुम्ही हे करायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज, तुमच्या जोश पाहिजे तुमच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फील करत असता. आणि इमोशन तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर इमोशन आहे. कारण जे तुमची विश आहे त्यानुसार तुम्ही हे करायचं आहे. कारण प्रत्येकाची डिझायर वेगवेगळी असू शकते. कुणाच्या आयुष्यामध्ये कुणाकडे जॉब आहे पण रिलेशन चांगले नाही आहेत, कुणाचं रिलेशन खूप चांगलं आहे पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत, एखाद्या व्यक्तीकडे सगळं असू शकतं पण त्याची तब्येत चांगली नाही आहे. तर त्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे की उद्या काय करायचं आहे. तर हे सगळं तुम्ही लिहायचं आहे एका पेजवरती की तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय विश आहे, तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं आहे, तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे, हे तुम्ही एका पेजवर लिहायचं आहे. आणि ते लिहिल्यानंतर तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरा दिवस तर तुम्ही तुमचा प्रिपरेशनमध्येच गेला की मला काय पाहिजे, कसं करायचं आहे किंवा किती वाजता उठायचं आहे, तुमचं सगळं शेड्यूल ठरवण्यामध्येच गेला. त्याच्यानंतरचा दुसरा दिवस असणार आहे त्या दिवशी तुम्ही लिटरली त्या गोष्टीसाठी तयार व्हायचं आहे. आणि जी विश जी आहे किंवा तुमचं डिझायर जे आहे ते तुम्ही जगणार आहात. म्हणजे तुम्हाला तसे ते ॲक्ट करायचं आहे. आता जर विवाहित असाल तर तुम्ही तुमचं लग्न ठरत नसेल आणि तुम्हाला ते मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्ही ही टेक्निक सुद्धा करू शकता अशी की
त्या व्यक्तीसाठी, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला जागा रिकामी करून द्यायची आहे. म्हणजे तुमच्या बाजूची असेल बेडच्या, किंवा तुमच्या कपाडातली असेल, किंवा तुमच्या ड्रेसिंग टेबलच्या इथली असेल, किंवा तुमच्या शूजच्या रँकमधली असेल, काही असेल, तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी जागा करून द्यायची आहे. हे झालं याच्यासाठी. तुम्हाला एक हॉलिवूड स्टार आहे, तर त्यांनी $10 मिलियन अट्रॅक्ट केले होते या टेक्निकद्वारेच. त्यांनी एक चेक घेतला होता आणि त्याच्यावरती त्यांनी $10 मिलियन लिहिलं होतं आणि ते त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं. तर काही वर्षानंतर त्यांना एक अशी मूवी मिळाली, त्याच्यामध्ये त्यांनी तेवढीच अमाऊंट त्यांना त्या चेकमध्ये त्यांना लिहून देण्यात आली होती. तर त्यांचं हे स्वप्न त्यावेळेस पूर्ण झालं होतं. आणि अशा कित्येक सक्सेस स्टोऱ्या आहेत. आपल्याला अजून आपण अनभिज्ञ आहोत, आपल्याला माहिती नाही आहे या गोष्टींविषयी. त्यामुळे आपल्याला हे थोडंसं आश्चर्य वाटू शकतं, किंवा चमत्कार वाटू शकतो, किंवा हे असत्य वाटू शकतं, याच्यामध्ये काहीच सत्य नाही आहे, किंवा काही वाटू शकतं. तर ते तसं नाही आहे, कारण आपल्याला अनुभव आलेला नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं. जेव्हा आपल्याला पण अनुभव यायला लागतील तेव्हा आपल्याला पटायला लागेल आणि आपण तेव्हा दुसऱ्यांना सांगायला लागू, नाही नाही हे काम करतं. कारण ऑलरेडी काही वर्षापूर्वी मीही असं म्हणत होते की हे असं काही नसतं, हे ह्यांचे काहीतरी वर्कशॉप चालू करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, किंवा अजून काही गोष्टी असं मला वाटायचं. पण ते तसं नाही आहे, कारण त्या लोकांनी पण त्या गोष्टींचा अनुभव घेतला होता, जसा की मी अनुभव घेतला. मी माझ्या आयुष्यामध्ये कित्येक गोष्टी अशा मॅनिफेस्ट केलेल्या आहेत आणि त्या स्टोरी मी पुढे जाऊन कधीतरी सांगेनच. तर माझ्या ह्या गोष्टींवरती पूर्ण 100% विश्वास आहे. कारण तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी अप्लाय करत नाही, जोपर्यंत त्या गोष्टीचा तुम्ही आयुष्यामध्ये तुमचा वापर करत नाही, तुम्ही आता शिकताय किंवा समजून घेताय आणि इतक्यात तुम्हाला त्या गोष्टीचा फरक जाणवेल असं नाही आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे चला. तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवण्याकडे जाण्यासाठी सुद्धा तुमच्या आतापर्यंत तुम्ही हा विचार केला होता का की मला काय हवं आहे, याचा तरी आपण कधी विचार केला होता का? जसं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे, आपण तसंच आयुष्य जगत पुढे चाललो होतो. आत्ता कुठे आपल्या लक्षात येते की आपण इतकी वर्ष फुकट घालवलेली आहेत आणि आपले डिझायर, आपल्याला काय हवं आहे ते आपण मिळवू शकतो. त्याच्यासाठी ज्या मेहनतीची जितकी गरज आहे, जितक्या डेडिकेशनची गरज आहे, जितक्या मेहनतीची, जितक्या कष्टाची गरज आहे, तितक्याच ह्या गोष्टींची पण गरज आहे की ते आपण कशा पद्धतीने मिळवतो. आणि आपल्याला एक अशी एक शक्ती आहे, अशी एक डिवाइन पॉवर आहे जी आपल्याला नेहमीच ब्लेस करत असते, आपल्याला नेहमीच तशी वाट दाखवत असते. तर ही टेक्निक तुम्ही नक्की वापरून पहा. छोट्या गोष्टीसाठी का असे ना, तुम्ही वापरून पहा. तर मी आलिया भट्टचं पण उदाहरण मी जे तुम्हाला दिलं होतं ते मी या व्हिडिओशी जोडेन. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. And I believe a lot in luck. I believe the universe has some way of making things happen for you. This is a little strange, so bear with me. I have a thing where if I want something really badly and it's like something that I want, or like an award or a film, or maybe something health related, or maybe even a holiday, or something to do with like just anything, I just act out that particular situation by myself in my bathroom in front of my mirror. It's just an act that I put up to myself. An Oscar, okay? So literally this is me in front of the mirror. This award means so much to me. Thank you so much to the Academy. That's literally what I will do. So that's my lucky charm, guys. Pretending, acting to myself and putting the energy out. This is me in front of the mirror. This award means so much to me. Thank you so much to the Academy. That's literally what I will do. Then we said in an interview that if it was not for the lockdown, you all would have been married by now. I'm already married to him in my head. In your head. Yeah, and I think I was married to him in my head for a long time.